नमस्कार मित्रांनो. मिथुन राशीचा पती आणि वृश्चिक राशीची पत्नी वैवाहिक सहजीवनामध्ये असतील तर त्या दोघांमध्ये घटस्फोट किंवा डिवोर्स होण्याची कारणं नेमकी कोणती असू शकतील? कोणते असे मुद्दे आहेत की जे लक्षात घेणं गरजेचं आहे? कोणत्या अशा प्रत्यक्ष गोष्टी आहेत की ज्या अंमलात आणायला हव्यात? कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या समजून घेणं गरजेचं राहील? दोघांचं संपूर्ण व्यक्तित्व किंवा जीवनाकडून किंवा विवाहाकडून त्यांच्या आशा अपेक्षा नेमक्या कशा प्रकारच्या असतात? या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. घटस्फोट किंवा जो डिवोर्स आहे ही काही घटना नाही आहे की एखाद्या छोट्या कारणावरून ती घडली जाईल. त्यामागे बरीचशी कारणं असतात. म्हणजे डिवोर्स होण्यामागे बरीचशी कारणं असतात. दोघांच्या आशा अपेक्षा, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा महत्त्वपूर्ण ठरतो. एकंदरीतच जर का तुम्हाला समोरचा जो वैवाहिक जोडीदार आहे त्याच्याबद्दल आणि तुम्हाला स्वतःबद्दल जर का संपूर्ण माहीत असेल, खास करून व्यक्तिमत्वाबद्दल, विचारांबद्दल, जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबद्दल, तर बऱ्याच प्रमाणात डिवोर्स होणं हे कमी होऊ शकतं. अर्थात या दोघांचं जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे हे पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. सुरुवातीला आपण मिथुन राशीचे जे पती आहेत त्यांच्याबद्दल थोडा विचार करू. मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये येणारी रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ही द्विस्वभावाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मिथुन राशीच्या पतींमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं संवाद कौशल्य. दुसऱ्याबरोबर कशा प्रकारे संवाद साधायचा, दुसऱ्याला कसं बोलतं करायचं आणि दुसऱ्याचं म्हणजे समोरच्या व्यक्तीचं ज्या विषयामध्ये रुची आहे, आवड आहे त्याच विषयावरती बोलायचं, ही जी गोष्ट आहे ही गोष्ट मिथुन राशीच्या पुरुषांना अतिशय चांगल्या प्रकारे जमते. आणि त्या विषयावरती कित्येक वेळ बोलण्याची जी ताकद आहे किंवा जो पेशन्स आहे तो सुद्धा मिथुन राशीच्या पुरुषांना चांगला जमतो. अर्थात शेअरिंग करणं मिथुन राशीच्या पुरुषांना बऱ्याच प्रमाणात आवडतं. फिरायला भरपूर आवडतं. लोकांना जाणून घेणं यांना फार आवडतं. राहणीमान सुद्धा तसं पाहिलं तर व्यवस्थित असतं, थोडंसं आधुनिक असतं. यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये एक गोष्ट कायम असते ती म्हणजे अस्थिरता. ही अस्थिरता त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, विचारात, रुचीमध्ये, दृष्टिकोनात सगळीकडे तुम्हाला दिसून येईल. म्हणजे फॅशनबद्दल सांगायचं झालं तर एका प्रकारच्या फॅशन आयुष्यभर करतील असं मात्र नाही. फॅशन चेंजेस त्यांचे होत असतात. विचारांच्या बद्दल सुद्धा त्यांना आता एक गोष्ट आवडत असेल तर आणखीन 6-8 ती गोष्ट आवडेलच असं नाही, तर त्यामध्ये थोडासा बदल होत असतो. हा जो भाग आहे हा भाग त्यांच्या करिअरच्या बाबतीत सुद्धा दिसून येतं. म्हणजेच मिथुन राशीचे जे पुरुष आहेत हे करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा 2-3 प्रकारचे करिअर करतातच. एका करिअरमध्ये राहतील असं मात्र नाही आणि त्यांच्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट सुद्धा हळूहळू निघून जातं. अगदी छोटी मुलं जशी असतात की ज्यांचे विचार, ज्यांचे मूड हे कायम बदलत असतात. म्हणजे छोटे मुलं एका दिवसामध्ये बऱ्याच प्रकारचे मूड स्विंग त्यांच्यामध्ये दिसून येतात. तर हा जो भाग आहे हा भाग यांच्यामध्ये सुद्धा दिसून येतो. म्हणजे मिथुन राशीचे पुरुष जरी मोठे झाले तरी त्यांच्यामध्ये दिसून येतो, परंतु मनाने हे थोडे साफ असतात. म्हणजे ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये खूप चांगलं असं लोभसवाणी असतात आणि छोट्या मुलासारखं यांचं व्यक्तिमत्व असतं. माणुसकीचा अंश यांच्यामध्ये खूप चांगला असतं. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारी ही रास आहे किंवा या राशीचे जे पुरुष आहेत ते दिसून येतील. एकंदरीत त्यांचं वागणं बोलणं खूप चांगलं असतं. आकलनशक्ती खूप चांगली असते. बोलणं खूप चांगलं असतं. फक्त शारीरिक श्रमाची कामं यांना जमत नाही. म्हणजे अधिक शारीरिक श्रम केले तर लवकर मलूल होतात किंवा थकून जातात. मात्र बौद्धिक खूप चांगलं असतं. खरं तर यांनी स्वतःच्या फिटनेसकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कारण जास्त ताकदीची कामं आहेत ही यांच्याकडून होणं थोडंसं कठीण असतं आणि थोडासा कॉन्फिडन्स कमी असतो. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती निर्णय घ्यायचा म्हटला तर लवकर निर्णयापर्यंत पोहोचत नाही. निर्णय घ्यायचा की नाही, कारण एकदा जर का तुम्ही निर्णय घेतला तर त्या निर्णयाची तुम्हाला जबाबदारी सुद्धा घ्यावी लागते. काही कुठेतरी जाऊन ही जबाबदारी कशी घ्यायची, कशी पेलवायची, कशी पूर्ण करून दाखवायची याबद्दल थोडंसं मनात कधी कधी प्रश्नचिन्ह उभं राहतं. त्यामुळे निर्णयच घेता येत नाही आणि यामुळे बऱ्याच वेळेस जीवनातल्या अतिशय चांगल्या संधी यांच्या वाया जाण्याची शक्यता असते. अर्थात या गोष्टीवर थोडंसं काम करणं गरजेचं राहील. बाकी जर का सांगायचं झालं तर यांचे परिचयाची माणसं भरपूर असतात. त्यांचा मित्रपरिवार फार मोठा असतो. शेअरिंग करणे यांना आवडतं. दुनियादारी काय असते ती त्यांना माहिती असते. कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठे ना कुठेतरी त्यांची ओळख ही असते आणि ती ओळख तेवढीच चांगली असते. म्हणजे नाते टिकवून ठेवणं हा जो भाग आहे किंवा ओळखी टिकवून ठेवणं हा जो भाग आहे भाग मिथुन राशीच्या पुरुषांना अतिशय चांगल्या प्रकारे जमतो आणि यामुळेच हॅपी गो लकी अशी इमेज असते. पैशाच्या संदर्भात फारसा काही विचार मिथुन राशीचे पुरुष करत नाही. म्हणजे आहे त्या गोष्टीमध्ये समाधान मानणं आणि येणारा प्रत्येक दिवस भरभरून जगणं हा जो भाग आहे भाग मिथुन राशीच्या पुरुषांना खूप चांगलं असतं. मिथुन राशीचे जे पुरुष असतात हे वर्तमानात जगणारे असतात. म्हणजे भूतकाळाबद्दलचे विचार नसतात, भविष्याची चिंता फारसे करणारे नसतात. अर्थात त्यामुळे कधी कधी थोडासा फायनान्सच्या संदर्भात त्रास होऊ शकतो, आर्थिक संदर्भातला त्रास होऊ शकतो. कारण खर्चिकपणा
हा थोडासा या राशींच्या पुरुषांमध्ये दिसून येतो, तर त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. एकंदरीत मिथुन राशीमध्ये 3 नक्षत्र आहेत, मृग, आद्रा आणि पुनर्वसू. पैकी मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात हे अतिशय अलर्ट असतात. मुळातच त्यांना लेखन वाचनाची आवड असते, त्यामुळे ज्ञानही चांगलं असतं. कुठे काय बोलायचं, कसं बोलायचं, कशा प्रकारे आपला मुद्दा मांडायचा, कशा प्रकारे दुसऱ्याचा मुद्दा खोडून काढायचा, दाखले देऊन, हा भाग मृग नक्षत्राच्या पुरुषांना खूप चांगल्या प्रकारे जमतो. मात्र थोडंसं शारीरिकदृष्ट्या हे थोडेसे वीक असू शकतात, जास्त मेहनत करणं त्यांना तसं आवडत नाही, अतिशय दक्ष असतात आणि थोडेसे घाबरट वृत्ती जी आहे ती मृग नक्षत्राच्या पुरुषांमध्ये दिसून येऊ शकते मिथुन राशीमधल्या. याचप्रमाणे आद्रा नक्षत्र हे थोडंसं बिंदास्त असतं, यांच्यामध्ये आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूप चांगली असते, भाषेवरची पकड खूप चांगली असते, आपला मुद्दा हिरिरीने मांडणं हा भाग त्यांना खूप चांगला, त्यांच्यामध्ये खूप चांगला असतो. फक्त एकच गोष्ट आहे, थोडासा लेझीनेसपणा, करेंगे देखेंगे सोचेंगे हा जो भाग आहे, हा भाग किंवा अशा प्रकारची मानसिकता थोडीशी यांच्यामध्ये दिसून येते. त्यामुळे बऱ्याच वेळेस जीवनामध्ये काही नजरेत भरण्यासाठी नुकसान यांची होऊ शकतात. अर्थात या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर जे पुनर्वसू नक्षत्र आहे, पुनर्वसू नक्षत्राचे पहिले जे 3 चरण आहेत, हे 3 चरण मिथुन राशीमध्ये येतात. पुनर्वसू नक्षत्र हे थोडंसं फ्लेक्झिबल आहे, थोडंसं नाजूक आहे, डेलिकेट आहे, डिपेंडेबल आहे, दुसऱ्यावर अवलंबून राहणारं नक्षत्र आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचे निर्णय सुद्धा यांना कधी कधी घेता येत नाही, परंतु मनाचे, हृदयाचे अतिशय ट्रान्सपरंट असतात. म्हणजे यांच्या मनामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट ते शेअर करतात. ही गोष्ट थोडी विशेष आहे पुरुषांमध्ये. मात्र पुनर्वसू नक्षत्रामध्ये ती गोष्ट जास्त प्रमाणात दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडेसे देवभक्त असतात, देवावर विश्वास ठेवणारे असतात, जुन्या चालीरीती वागवणारे असतात किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवणारे असतात. लक्षात घ्या, हे जरी नाजूक असले किंवा थोडेसे मेहनतीला कमी असले तरी यांच्यामध्ये जो लक फॅक्टर ज्याला आपण म्हणतो, भाग्याची साथ यांना उत्तम प्रकारे लागते. त्याच्यामुळे जीवनामध्ये स्थावरता सुद्धा व्यवस्थित होते. अर्थात यांनी जो मगाशी मुद्दा मी जो सांगितला की थोडंसं याच्या आवडीनिवडी बदलत असतात किंवा अस्थिरता, या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास सुद्धा थोडेसे येतात. आरोग्याच्या संदर्भात थोडंसं डेलिकेट असतात, नाजूक यांची प्रकृती दिसून येऊ शकते. आता आपण थोडं चर्चा करू की वृश्चिक राशीची जी स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. वृश्चिक राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 8व्या स्थानात येणारी रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि ही जी रास आहे ही रास स्थिर स्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की वृश्चिक राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं सौंदर्य अतिशय सुंदर अशा प्रकारचं असतं. यांचं सौंदर्य, मॅग्नेटिक अट्रॅक्शन यांच्यामध्ये दिसून येऊ शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट तिखट सौंदर्य ज्याला आपण म्हणतो, ते तिखट सौंदर्याची व्याख्या सुद्धा यांच्यामध्ये बसू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅशनचा जो सेन्स आहे, हा सेन्स यांना अतिशय चांगल्या प्रकारे जमतो. म्हणजे फॅशन कशा प्रकारे करायची, कुठली करायची, कशा प्रकारे कॅरी करायची, हा जो भाग आहे हा भाग वृश्चिक राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. आता याच्या जोडीला थोडीशी यांची वाणी आहे ही तिखट होऊ शकते. म्हणजे यांच्या वाणीतले जे शब्द आहेत ते तिखट होऊ शकतात, पण ते केव्हा तिखट होतात हे सुद्धा थोडं जाणून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, वृश्चिक राशीची स्त्री आहे ही तसं पाहिलं तर भावनिक आहे, इमोशनल आहे, परंतु समोरच्या व्यक्तींनी स्वतःची मर्यादा ओलांडली. आता ती मर्यादा कोणती ही सुद्धा यांनी स्वतःहूनच आखलेली असते. त्या मर्यादेच्या बाहेर समजा समोरचा व्यक्ती गेला तर मग त्याला जाग्यावर आणण्याची जी गोष्ट आहे ती वृश्चिक राशीची स्त्री अगदी व्यवस्थितपणे करू शकते. आणि त्यावेळेस मग त्यांची जी वाणी आहे ती तिखट होऊ शकते. म्हणजे त्या व्यक्तीने आधीपासून किती काय काय चुका केलेल्या आहेत त्या अगदी समोरासमोर बोलून दाखवतील आणि मग त्या व्यक्तीच्या पायखालची जमीन सरकेल की एवढ्या गोष्टी यांनी मनामध्ये साठवून ठेवल्या आहेत. अर्थात ही गोष्ट अतिशय चांगली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृश्चिक राशीची जी स्त्री आहे ही कधीही समोरच्यावर लगेचच्या लगेच किंवा डोळे झाकून विश्वास ठेवणार नाही. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. सिक्युरिटी स्वभाव असतो. लक्षात घ्या, यांच्या म्हणजे एकंदरीत व्यक्तिमत्वाने तुम्हाला अजिबात समजणार नाही की यांच्यामध्ये गोष्टी कुठल्या चाललेल्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीवरती तेव्हाच विश्वास ठेवतील ज्यावेळेस त्यांना स्वतःला वाटेल. आणि समोरच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवण्याचे यांचे स्वतःचे असे मापदंड असतात. कोणी दुसऱ्याने सांगितलं किंवा त्यांचं तसं रेप्युटेशन चांगलं आहे म्हणून विश्वास ठेव, हा भाग वृश्चिक राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येत नाही. खट्टी असतात. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड करणं, आपल्या मतावर ठाम जातात किंवा आपल्या मताशी अजिबात तडजोड करत नाहीत. थोडासा एकांगीपणा हा यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वात जाणवू शकतं. यांच्याकडे एक गोष्ट असते की एखादी गोष्ट करायची तर मग ती कुठल्याही परिस्थितीत करायची, अगदी जगाच्या विरोधात जाऊन करायची. आणि एखादी गोष्ट पटली नाही, एखादा व्यक्ती जरी पटला नाही
तरी तो कायमचा. मग त्या व्यक्तीबरोबर आयुष्यभर बोलणार नाही. हा जो भाग आहे, हा भाग वृश्चिक राशीच्या स्त्रीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. अर्थात याचे काही चांगले वाईट परिणाम त्यांना आयुष्यात मिळतच असतात, परंतु त्यांच्यामध्ये दमखम खूप चांगला असतो आणि स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणं, डिसिप्लिनपणा हा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा असतो. त्यामुळे ही जी स्त्री आहे, ही घरामधलं म्हणा किंवा घराच्या बाहेरचं जे काम आहे ते व्यवस्थितपणे करू शकतात आणि त्या बाबतीत वृश्चिक राशीची जी स्त्री आहे ती आयुष्यात खूप मोठा पल्ला गाठू शकते, की जी खूप चांगली गोष्ट आहे. एकंदरीत वृश्चिक राशीमध्ये 3 नक्षत्र आहेत: विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा. पैकी विशाखा नक्षत्राचं शेवटचं चरण आहे ते वृश्चिक राशीमध्ये येतं. म्हणजे विशाखा नक्षत्राची जी स्त्री आहे थोडीशी तिखट असते. म्हणजे जे काय बोलले ते समोरासमोर बोलले, कधी कधी वाणीने सुद्धा नातेसंबंधावरती म्हणजे खोलवर असा परिणाम होऊ शकतो. वाणी सुद्धा यांची तिखट असते. थोडंसं स्त्रियांच्या संदर्भातले विकार हे विशाखा नक्षत्राच्या स्त्रीमध्ये येऊ शकतात. अनुराधा नक्षत्राची जी स्त्री आहे यांचं सौंदर्य अतिशय चांगलं असतं, बोलणं सुद्धा चांगलं असतं, वागणं सुद्धा चांगलं असतं, फ्रेंडली नेचर असतं, शेअरिंग करायला खूप आवडतं. यांच्यामध्ये ज्याला आपण थोडीशी फ्लेक्झिबिलिटी आहे ती लवचिकता स्वभावामध्ये दिसू शकते आणि सौंदर्य खूप चांगलं असतं. साधारणतः अनुराधा नक्षत्राच्या स्त्रियांचं प्रेम विवाह होण्याची शक्यता जास्त असते. ज्येष्ठ नक्षत्राच्या स्त्री ह्या आहे ती थोडीशी वेगळी असते. वृश्चिक राशीमधले ज्या आपण वेगळ्या गोष्टी, निगेटिव्ह गोष्टी ऐकतो त्या बऱ्याचशा ज्येष्ठ नक्षत्रामध्ये पाहू शकतो किंवा अनुभवू शकतो. मात्र ज्येष्ठ नक्षत्रामध्ये जी सेल्फ डिपेंडेबिलिटी आहे, सेल्फ डिपेंडन्सी आहे ती जबरदस्त असते. सिंगल हँडेडली पुढे जाऊ शकतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्याला शब्द दिला तर तो कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याची ताकद ज्येष्ठ नक्षत्राच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची असते. यांची स्वप्न फार मोठी असतात, अवधीभौतिक सुखाकडे यांचं अट्रॅक्शन फार चांगलं असतं आणि ते पूर्ण सुद्धा करतात. कुणालाच घाबरणार नाही, ना परिस्थितीला ना व्यक्तीला. स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणारे असतात, मात्र हट्टी असतात. जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा ही ज्येष्ठ नक्षत्राच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येऊ शकते. थोडंसं आरोग्याच्या संदर्भात ते त्रास होऊ शकतात, लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारचे काही त्रास जीवनात कधी ना कधीतरी घडून येऊ शकतात. एकंदरीत तुम्हाला समजलं असेल की वृश्चिक राशीची जी स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. लक्षात घ्या, मिथुन राशीचा पुरुष आणि वृश्चिक राशीची स्त्री मुळातच मिथुन रास आणि वृश्चिक रास आहे ही षडाष्टकामध्ये येणारी रास आहे. अर्थात षडाष्टक 2 प्रकारचे आहेत, एक प्रीती षडाष्टक आणि एक मृत्यू षडाष्टक. आता हे जे षडाष्टक आहे मिथुन आणि वृश्चिक राशीचं त्याला मृत्यू षडाष्टक म्हणतात. मुळात षडाष्टक म्हणजे या ज्या राशी आहेत या राशी परस्परापासून 6 किंवा 8 स्थानामध्ये येतात, म्हणजे पत्रिकेमध्ये. याचा अर्थ हा झाला षडाष्टक. आता मृत्यू षडाष्टक म्हणजे मिथुन राशीचा स्वामी बुध आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ हे परस्पर नैसर्गिक शत्रुग्रह आहेत, म्हणून त्यांना मृत्यू षडाष्टक असं म्हणतात. मृत्यू षडाष्टक म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू असं नाही. म्हणजे मृत्यू षडाष्टकाची जर राशी असेल मग त्यापैकी एकाचा मृत्यू लवकर होईल वगैरे असं काहीही नाही. त्याकरता तुमची पत्रिका पाहणं थोडंसं गरजेचं आहे. मृत्यू षडाष्टकाचा अर्थ एवढाच आहे, या दोन्ही राशीचा आता जसं आपण गुणधर्म बघितले, त्यांचे स्वभाव बघितले, व्यक्तिमत्व बघितले, हे पूर्णपणे वेगळे आहेत आणि त्यामुळे कदाचित पुढे जाऊन वैवाहिक सहजीवनामध्ये यांना त्रास होण्याची शक्यता आहे आणि तो त्रास होतो बऱ्याच वेळेस. जसं की मिथुन राशीच्या व्यक्तींना खूप बोलायला आवडतं किंवा मिथुन राशीचे जे पुरुष आहेत त्यांना खूप बोलायला आवडतं. जी वृश्चिक राशी जी स्त्री आहे ती थोडीशी मितभाषी असतात, जास्त बोलणार नाही. जे काही बोलतो टू द पॉईंट बोलते, नेमकं बोलते. म्हणजे स्त्री असून सुद्धा मितभाषीपणा हा वृश्चिक राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो मिथुन राशीचे व्यक्ती त्यांना फिरायला वगैरे आवडतात, थोडेसे खर्चिक असतात आणि करेंगे, देखेंगे, सोचेंगे, आपल्या मताबद्दल ठाम नसतात, कुठला ठाम निर्णय घेत नाही. संपूर्णपणे उलट जो भाग आहे हा वृश्चिक राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येतो. वृश्चिक राशीची जी स्त्री आहे ती डिसिप्लिन आहे, आपला शब्द पाळणारी आहे, जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येते. आणि मिथुन राशीची स्त्री ते पुरुष जे आहे हे करिअरच्या बाबतीमध्ये जास्त काही सिरियस नाही त्याच्यामध्ये दिसून येत नाही. हॅपी गो लकी ज्याला म्हणतो तो भाग त्याच्यामध्ये दिसून येतो. वृश्चिक राशीच्या स्त्रीमध्ये हा भाग अजिबात दिसून येत नाही. म्हणजे एखादी गोष्ट करायची तर मी कुठल्याही परिस्थितीला जाऊन करायची आणि करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा तेवढेच सिरियस असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिथुन राशीची जी स्त्री आहे त्यांची वाणी थोडीशी तिखट होऊ शकते. हा जो भाग आहे हा भाग मिथुन राशीच्या पतीला किंवा पुरुषाला तसा जमणारा नसतो. मिथुन राशीचे जे पुरुष आहेत हे सर्वांना एकत्र घेऊन चालणारे असतात. म्हणजे त्यांना जरी समोरचा व्यक्ती कधी आवडला नाही तर त्याच्याबद्दल वेगळं काही बोलणार नाही, चुकीचं काय बोलणार नाहीत किंवा अपमान तर मुळीच करणार नाही. हा भाग पूर्णपणे वेगळा वृश्चिक राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येऊ शकतो. वृश्चिक राशीच्या स्त्रीला एखादा व्यक्ती पटला नाही, आवडला नाही, रुचला नाही तर समोरच्या समोर त्याचा हिशोब करून मोकळा होतील किंवा टोकाचा स्वभाव त्यांच्यामध्ये दिसून येतो. अर्थात
ह्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे वैवाहिक सहजीवनामध्ये किंवा फॅमिलीमध्ये इतर कोणी ढवळाढवळ करणं हे वृश्चिक राशीच्या स्त्रीला अजिबात मान्य नसतं. ती बऱ्याच प्रमाणात इनिशिएटिव्ह घेते आणि स्वतःच्या हिमतीने किंवा स्वतःच्या जोरात ती संसार चालवण्याचा प्रयत्न करते. तिच्याही शब्दाला महत्त्व तेवढंच असणं गरजेचं राहील. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतरचा मुद्दासुद्धा फार महत्त्वपूर्ण आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का त्यांच्यामध्ये लक्षात घ्या या म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये थोडंसं कामजीवनाचा भागसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. या दोघांमध्ये कामजीवन अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. लक्षात घ्या की जी मिथुन राशीचा जो पुरुष आहे त्यांच्या बाबतीत कामजीवनामध्ये त्यांना माहीत सगळं असतात, वायू तत्वाची रास आहे, तरीसुद्धा प्रत्यक्ष या ॲक्टिव्हिटीमध्ये ते जास्त ॲक्टिव्ह असणं थोडंसं कठीण असतं. परंतु वृश्चिक राशीच्या स्त्रीमध्ये ही गोष्ट पूर्णपणे वेगळी असते. वृश्चिक राशीची जे कामजीवन आहे किंवा स्त्रीचं जे कामजीवन आहे हे थोडंसं हेल्दी असतं. ही गोष्टसुद्धा बऱ्याच वेळेस तुम्हाला घटस्फोटाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण ठरते. या गोष्टीकडे ध्यान देणं खूप आवश्यक आहे. त्याचप्रमाणे डिफरन्स ऑफ ओपिनियन ज्याला आपण म्हणतो, विचारांमध्ये मतभेद किंवा संवाद कमी होणं हा भागसुद्धा घटस्फोटासाठी तेवढाच महत्त्वपूर्ण ठरतो. आता ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतान सुख नसणं हा भागसुद्धा तेवढाच महत्त्वपूर्ण राहील. संतान सुखामध्ये कमी येणं किंवा त्यामुळे सुद्धा गोष्टी घटस्फोटामध्ये जाऊ शकतात. परंतु जो स्वभाव सांगितला या दोन्ही राशींचा किंवा मिथुन राशीचा पती आणि वृश्चिक राशीची पत्नी या दोघांचे स्वभाव जे आहेत ते पूर्णपणे वेगळे आहेत. तर लक्षात घ्या, ॲडजस्टमेंट केलं, खास करून वृश्चिक राशीच्या स्त्रीबद्दल सांगणं गरजेचं राहील की त्यांनी थोडंसं ॲडजस्ट केलं आणि मिथुन राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व जर का तुम्ही जाणून घेतलं तर अर्थातच गोष्टी टोकाच्या होणार नाही. या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन तुमच्या वैवाहिक सहजीवनात येत असतील तर त्याकरता तुमची कुंडली पाहणं गरजेचं ठरेल. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचा पुरुष किंवा पती आणि वृश्चिक राशीची पत्नी वैवाहिक सहजीवनात असतील तर त्यामध्ये डिवोर्स होण्याची संभावना किंवा घटस्फोट होण्याची संभावना किती असू शकते, कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतील या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.